नमस्ते भारत. आपण बघत आहात WH न्यूज आणि IBM TV9. मी विजय खवसे. माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष, अमरावती जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ वानखडे साहेब आहेत. आणि अमरावतीची निवडणूक जवळच आलेली आहे लोकसभेची. नेमकं अमरावतीमध्ये जे आहे एक नाव मोठं चर्चेत चालू आहे, पण अजूनपर्यंत भारतीय जनता पार्टीने अमरावतीचं तिकीट जाहीर केलेलं नाही आहे. अमरावतीचा गुंता कायम आहे आणि अमरावतीमध्ये जे अमरावतीकरांची जे भावना आहे की तिथे बुद्धिस्ट उमेदवार देण्यात यावा आणि त्याचकरिता जी आहे सिद्धार्थ वानखडे जी आहे तिथे आपला दावा करत आहे. भाऊ, तुमचं WH न्यूज आणि IBM TV9 मध्ये स्वागत आहे. अमरावती लोकसभेची तिकीट अजूनपर्यंत भारतीय जनता पार्टीनं जाहीर केलेली नाही आहे. काय मागणी आहे तुमची? मागणी माझी आणि अमरावती जनतेची आणि अमरावती मधल्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची आहे. एक तर मागणी आमची प्रदेशाने किंवा आमच्या पदाधिकाऱ्यांनी मान्य केली की अमरावती ही कमळावरच लढण्यात जाणार आहे आणि म्हणून कमळावर लढत असताना भारतीय जनता पक्षातला उमेदवार असावा, कार्यकर्ता उमेदवार असावा, अशी सगळ्यांची मागणी आहे. पण काय तिथे काय दुसरा उमेदवार देण्याची काय तुम्हाला म्हणजे काय भीती वाटत आहे काय की दुसरा उमेदवार तिथे देतील म्हणून पक्षाच्या व्यतिरिक्त? नाही, भीतीचा विषयच नाही आहे. कारण कसं आहे की पक्षाचंच तिथे एवढं काम आहे आणि पक्षाचं संघटन आहे. आपण जाणत आहेत की कोणतीही निवडणूक जिंकण्यासाठी एक तर तुमचं संघटन मजबूत असायला पाहिजे, एक तर तुमचा नेता पॉवरफुल असायला पाहिजे. आता तुम्ही पाहतायत की मोदीजींसारखा नेता तर पूर्ण जगात नाही, त्यामुळे ती आमची जी जमेची बाजू आहे. आणि संघटनाचा जर विचार केला संघटनात्मक, तर आमच्या मतदारसंघामध्ये 1975 बूथमध्ये सगळी कार्यकारिणी तयार आहे. त्यांचे 50 प्रमुख पासून 30 पदाधिकारी तिथे आहेत. एवढं मोठं संघटन दुसऱ्या कुठल्याच पक्षाकडे नाही. त्याच्यामुळे भाजपावर कॅन्डिडेट जो लढणार आणि तोच जिंकून येणार. आतापर्यंतच अमरावती मतदारसंघाचं जर आपण बघितलं तर लोकसभेमध्ये भाजपाचा उमेदवार अजूनपर्यंत तिथे विजय झालेला नाही आहे. शिवसेनेचा बरेच वेळा दावा तिथे केलेला आहे आणि खासदार सुद्धा राहिलेला आहे. आणि मागच्या वर्षी तर अपक्ष म्हणून नवनीत राणा ह्या विजय झालेल्या. या 2024च्या निवडणुकीमध्ये नवनीत राणाजीचं नाव भाजपतर्फे ऐकल्या जात आहे. आतापर्यंत भाजप निवडून आली नाही म्हणजे आतापर्यंत भाजप लढलीच नाही. आम्ही आतापर्यंत शिवसेनेच्या ज्या युतीमध्ये होतो, त्याच्यामुळे जे गठबंधन चालायचं त्याच्यामध्ये ती शिवसेनेला सीट जायची आणि मग त्याच्यामुळे तिकडे शिवसेना आम्ही निवडून आणलेल्या आहेत. माननीय खासदार अनंतरावजी गुडे होते, अडसूळ साहेब होते. त्यामुळे शिवसेना निवडून येणं म्हणजे ते भारतीय जनता पार्टीच्या सहमतानेच निवडून यायची. त्यामुळे भारतीय जनता पार्टी तिथे निवडून आलेली असं नाही. भारतीय जनता पार्टीचे मतच तिथे जास्त आहेत. पण संघटनेमध्ये किंवा महायुतीमध्ये तो मतदारसंघ शिवसेनेला सुटल्यामुळे ते शिवसेनेचे. आता हा एक मौका आहे भारतीय जनता पार्टीला का तिथे कमळावरून आपला उमेदवार उभा करून विजय करणे. पण अशातच जे आहे त्या ठिकाणी पुन्हा आनंदराव अडसूळ जे आहे त्या ठिकाणी दावा करत आहे. नाही, आनंदराव अडसूळ आता या ठिकाणी दावा करत नाहीत. त्याचं कारण असं आहे की अडसूळ साहेबांना माहिती आहे की या ठिकाणी भाजपाचंच जास्त मत आहे आणि आमच्या नेत्यांनी, प्रदेशच्या आमच्या अध्यक्षांनी, आपण पाहिलं असेल नागपूरच्याच त्या दिवशीच्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अमरावती मतदारसंघ हा भाजपवरच लढला जाणार. त्याच्यामुळे आता दुसऱ्या आमचे जे घटक पक्ष आहेत, जसे आता स्वाभिमान आहे, युवा स्वाभिमान घटक पक्ष, प्रहार आहे किंवा त्याच्यानंतर शिवसेना आहे, शिंदेची शिवसेना, आता यांचा तिथे घटक पक्षामध्ये आमच्या वाटाघाटीत डिक्लेअर केल्यामुळे पक्ष भाजपवरच लढणार. तुम्ही बुद्धिस्ट आहात आणि काँग्रेसने सुद्धा त्या ठिकाणी बळवंत वानखडे हे सुद्धा बुद्धिस्ट आहे, त्यांना उमेदवारी दिलेली आहे. अशा वेळी जर भाजपाने जर नॉन बुद्धिस्ट जर उमेदवारी जर दिली तर काय त्यामध्ये फरक पडेल? नाही, आता मतांचं गणित जे आहे त्याचं असं असते की काय आपण असे म्हणतो किंवा भाजपचे काही पारंपरिक मतं आहेत, काँग्रेस आघाडीची काही पारंपरिक मतं आहेत. ती जी मतं आपण किती नाही म्हटलं तर ते त्याप्रमाणे घेतल्या जातात. तर मला असं वाटत नाही की BJPची मतं कमी आहेत, भाजपाची मतं जास्तच आहेत. उमेदवार कोणीही जरी असला तरी निवडून येणार भाजपचाच. पण मी पक्का दावा करता तुम्ही? बिलकुल 100% भाजपच निवडून येणार. पण विषय असा आहे की मला जर उमेदवारी दिली तर मी ती जी समोरची मतं आहेत आघाडीतली त्या मतामध्ये सुद्धा दावेदारी करतो. आणि नवनीत राणाला जर दिली तर मग बघा विषय कसा आहे, मला जर तरला उत्तर कधीच नसतं. मी पहिल्यांदा सांगितलं काय आहे की भाजपचा उमेदवार राहणार
आणि कमळावरच इथे लढला जाणार. त्याच्यामुळे इतकं स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे कोणाला दिली कोणाला नाही दिली जर तर असं याला काही उत्तर नाही. त्याचं हे झालं तर त्याचं ते झालं तर. सिद्धार्थ वानखेडेला जर दिले तर मग दावा आहे की भाजपचा उमेदवार तिथून निवडून येऊ शकते. पण जर नवनीत राणाला जर भाजपाने तिथे उमेदवारी दिली तर नवनीत राणा कुठल्या गणिताने निवडून येईल? तुम्ही त्यासाठी काम करणार? कारण आम्ही बरेचशा अमरावतीमध्ये बघितलं आहे की भाजपच्या कार्यकर्ता नवनीत राणांना विरोध करताय. आता त्याची अनेक कारणं आहेत, ते आपण सगळेजण मीडियावालेही जाणत आहेत. आता त्याच्यामध्ये विषय असा आहे की माझा स्वतःचा वैयक्तिक असा आहे की मी कोणाची रेष ही खोडत नाही. माझं जे 20-35 वर्षाचं काम करण्याची जी माझी शैली आहे आणि म्हणून मी सर्वांना तिथे जो आवडीचा आहे. माझी निवडणूक मी जेव्हा लढवायला जाताना तर तिथे जात नसणार, तिथे पक्ष नसणार. जे पक्ष आज विरोध करतात ते सुद्धा माझ्यासोबत असणार. तुम्हाला म्हणजे सांगत असताना अतिशयोक्ती वाटेल की काँग्रेसची मतं मला मिळू शकतात, मनसेची मतं आम्हाला मिळतील, इव्हन तुम्हाला सांगतो उबाठाची काही मतं आम्हाला मिळतील. हे सगळं गेन जे होते ते माझ्यासाठी. त्याचं कारण असं आहे की मी माझी रेष वाढवण्याचा नेहमी प्रयत्न करतो. कोणाला उमेदवारी दिली तो पडणार नाही, कोणाला दिली हा येणार नाही. मी माझ्याबद्दल तुम्हाला सांगतो की मी तिथे निश्चितपणे निवडून. एकंदरीतच बघतोय की भारतीय जनता पार्टीमध्ये जे आहे बुद्धिस्ट जे नेते आहे आपल्या भारतीय जनता पार्टी, त्यांना उमेदवारी का देत नाहीत? नाही असं नाही, देतात ना. तुमच्या नागपूरला डॉक्टर मिलिंद मानेंना उमेदवारी दिली होती, आमदार झालेले होते. आपल्याला माहीत असेल लातूरची उमेदवारी आमच्या शृंगारेंना दिलेली आहे. बौद्धांचं आणि भाजपचं असं नाही आहे. तुम्ही पाहिले तर बौद्धांसाठी भाजप किती काम करते. आपल्या नागपूरला मी दीक्षाभूमीच्या कार्यक्रमाला होतो. आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि नितीन गडकरी साहेब होते. 200 करोड रुपये विकास आराखड्यासाठी दिले एका दिवशी. म्हणजे त्या कार्यक्रमातच 40 करोड रुपयाचा चेक दिला, 70 करोड रुपये दिले होते. आमच्या अमरावतीला सुद्धा दादासाहेब गवईंच्या स्मारकासाठी 20 करोड रुपये दिले. आमचे श्रद्धास्थान भीमटेकडीला सुद्धा 16-17 करोड रुपये दिले. भाजप ही सगळं काम करत आहे. आमच्या बाबासाहेबाचं लंडनचं घर विकत घेतलं, आमचं महूचं स्मारक बांधतायत, इंदू मिलचं एवढं मोठं स्मारक बांधतायत. त्यामुळे आता तो विषय नाही की बुद्धिस्टला देत नाहीत किंवा बुद्धिस्ट लोक उमेदवार देत नाहीत. एक हा जो कालचा ट्रेंड होता तो बदललेला आहे. कारण सगळ्यांना आता जो सुशिक्षित वर्ग आहे त्यांना माहिती आहे की जे आपल्यासाठी काम करतात आपण त्यांच्यासोबत असलं. आणखी एक प्रश्न करतो तुम्हाला. अमरावती लोकसभेची निवडणूक जी आहे यावर्षी चुरशीची होणार आहे असंच दिसत आहे. आणि त्यामध्ये जे आहे बच्चूभाऊ कडूची प्रहार यांनी सुद्धा उडी घातली आणि बच्चूभाऊनी सुद्धा दावाच केला आहे की यावर्षी माझा सुद्धा एक खासदार निवडून येईल. याकडे कसे बघता? आता तो बच्चू भाऊचा विषय आहे. ते मोठे नेते आहेत, आमच्या जिल्ह्यातले मास लीडर आहेत, त्यांचे 2 आमदार आहेत आणि पण ते आज महायुतीत आहेत. त्यामुळे भाऊ आमच्या सोबत राहतील आम्हाला अशी आशा वाटते. पण शेवटी काय बच्चू भाऊ जे काय डिसिजन घेतील तो त्यांचा निर्णय आहे. पण मला एवढी खात्री आहे की मी जर उमेदवार असलो तर भाऊ उमेदवार उभा करणार नाहीत, ते मला मदत करतील. नाही, आता तुम्ही नागपूरला आलेले आहेत. नागपूरमध्ये जे भारतीय जनता पार्टीचे जे मोठे नेते आहेत कुठल्या कुठल्या नेत्यांची भेट घेतली, काय तुमची चर्चा झाली? माझी जवळपास सगळ्यांची भेट झालेली आहे. माझी आदरणीय देवेंद्रजी साहेबांसोबत भेट झालेली आहे. बावनकुळे साहेबांशी 2-3दा माझी भेट झालेली आहे. आमच्या संघटन मंत्र्यांसोबत भेट झालेली आहे. मी माझी उमेदवारी कशी आणि मी का निवडून येतो एवढं त्यांना सांगितलं आणि त्यांनी सुद्धा ॲप्रिशिएट केलं आणि मला चांगल्या प्रकारे आशीर्वाद दिला आणि मला बोलले की ठीक आहे, काम करत राहा, आपण बघू काय ते. शेवटी कसा हा निर्णय जो आहे तो वरिष्ठ पातळीवरचे नेते घेतात आणि तो निर्णय जो असेल तो आम्हाला मान्य असेल. काय दिल्लीच्या स्वाऱ्या वगैरे केल्या तुम्ही? दिल्लीवरून काही फिल्डिंग लावली? त्याची काही आवश्यकता नाही. आम्हाला ओळखणारी जी आमची मंडळी नेते मंडळी आहेत, आमचे देवेंद्रजी आहेत, आमचे अध्यक्ष बावनकुळे साहेब आहेत, आमचे संघटन मंत्री आहे इथे आहे. आणि आमच्या पक्षाची एक काय पद्धत आहे उमेदवार निवडीची. आमचं सर्वेक्षण होते, त्या सर्वेक्षणामध्ये नावं जातात आणि त्या सर्वेक्षणामध्ये माझं नाव असल्यामुळे माझं नाव आहे त्यामुळे ते नाव दिल्लीपर्यंत ऑलरेडी गेलेलं आहे. मुलाखती वगैरे झाल्या तुमच्या? मुलाखती नाही, अशा प्रकारच्या मुलाखतींनी झाल्यात. मी जेव्हा जेव्हा नेत्यांना भेटलो त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्या निदर्शनात आहे, आमच्या लक्षात आहे, आम्ही लक्ष ठेवून आहोत, जशी वेळ येईल तशा प्रकारे तुम्हाला कळवण्यात येईल. यावर्षी जे आहे बाळासाहेब आंबेडकरांची जी वंचित बहुजन आघाडी आहे त्या ठिकाणी सुद्धा तिथल्या कार्यकर्त्यांनी एक आग्रह केला आहे की सुजात आंबेडकरांना या ठिकाणी उभं करावं लोकसभेसाठी. अशा वेळी सुजात आंबेडकर जर त्या ठिकाणी जर उभे राहिले तर मग सिद्धार्थ वानखेडे यांना जर तिकीट भेटली तर मग यावेळेस काही त्याचा परिणाम होणार नाही का? मग मला नाही वाटत त्याचा काही परिणाम होईल. मुळात तर असं वाटते की बाळासाहेब सुजातजींना त्या ठिकाणी उभं करणार नाहीत. कारण ते आता नवीन राजकारणात येत आहेत आणि एवढं मोठं नेतृत्व त्यांना मुलाचं करायचं असेल तर ते अमरावतीसारख्या ठिकाणी मला नाही वाटत करणार. आणि असं जर एखाद्या वेळेस झालंय
तरी महायुतीला त्याचा कुठला काही तोटा होणार नाही. बाळासोबत काही फिल्डिंग लावली या संदर्भात? साहेबाची अजून माझी भेट झालेली नाही. काही कार्यकर्त्यांची, स्थानिक कार्यकर्त्यांची तिथल्या जिल्हाध्यक्ष वगैरे त्यांची भेट नाही. आता तशा भेटीगाठी होत राहतात. आम्ही सगळे चळवळीमध्ये काम करणारी माणसं आहोत. पक्षाच्या व्यतिरिक्त जो काही बौद्ध समाज महासंघ असतो त्यामध्ये आम्ही सगळेजण काम करतो आणि त्या दररोजच भेटीगाठ. मी तुम्हाला सांगितलं की माझं व्यक्तिमत्व चौकटीत बांधलेलं नाही. माझे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत आणि त्याच्यामुळे आमच्या भेटीगाठी होत राहतात. पण त्या काय सामाजिक काही याच्यामध्ये कामामध्ये आम्ही असतो, वेगवेगळ्या जयंत्यांमध्ये असतो, बाबासाहेबांच्या उत्सवांमध्ये असतो, लग्नकार्यांमध्ये भेटीगाठी होत राहतात. सगळे एकत्रितपणे सोबतच राहतो. तर असा काही राजकीय विषय त्या ठिकाणी झाला. लोकसभेच्या निवडणुकीच्या तिकिटासाठी तुमचं किती टक्के काम पूर्ण झालं? मला असं वाटतं 100% झालंय. म्हणजे भरोसा आहे तुम्हाला? बिलकुल 100% आहे. आणि मला माझ्या पक्षावर विश्वास आहे, माझ्या नेत्यांवर विश्वास आहे. कारण आमच्या पक्षातली जी प्रक्रिया आहे ती लोकशाही चाललेली प्रक्रिया आहे आणि ते मेरिट्स पाहतात कोणामध्ये आहेत निवडून येण्याचे आणि ती क्षमता माझ्यामध्ये त्यांना दिसली तर ते मला निवडून देतील. नाही दिले तर मी पक्षाचा. तुम्हाला तिकीट जर मिळाली तर मग नवनीत राणा सुद्धा स्वाभिमानी पक्षाकडून लढतील, मग 2-2 होऊन जाईल. त्या मदत करतील आम्हाला. नवनीत राणा सगळेच मदत करतील. काय बोलणं झालं त्यांच्यासोबत? नाही, त्यांच्याशी काही बोलणं झालं नाही. कारण पक्षासोबत आहेत, घटक पक्ष म्हणून आहे तर त्यांना मदत करावी लागेल ना मला. ते कुठे काय आघाडीला थोडी मदत करणार आहेत. ते सिद्धार्थ वानखडे इकडे असेल, त्यांची तिकीट नसेल तर ते आम्हालाच मदत करणार आहे. त्या आघाडीच्या उमेदवाराला मदत नाही करणार. तर निश्चितच हे होते भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ भाऊ वानखडे आणि यांनी अमरावती लोकसभा हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आणि त्या जागेसाठी भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागितलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की 100% आमचं काम पूर्ण झालेलं आहे. आता फक्त AB फॉर्म त्यांच्या हाती यायचा आहे. नक्कीच अशा वेळेस अमरावतीमध्ये जर एकीकडे काँग्रेसनी बुद्धिस्ट उमेदवार बळवंतराव वानखडे यांना दिलेली आहे आणि दुसरीकडे हे सुद्धा बुद्धिस्ट आहे, सिद्धार्थ वानखडे आहे. अशा वेळेस जर BJP आणि काँग्रेसमध्ये 2 वानखडे जर उभे झाले तर नक्कीच अमरावतीची जी ही निवडणूक आहे ही चुरशीची होणार आहे. तर आता भारतीय जनता पार्टी अमरावतीमधून कोणाला तिकीट देतं याकडे जनतेचं लक्ष लागलेलं आहे. चुरशीची न होता भारतीय जनता पार्टीचा विजय होईल एवढं निश्चित. नाही, चुरशीची होईलच एवढं नक्की आहे. कारण बळवंतरावजीचं काम सुद्धा चांगलंच आहे. म्हणूनच आता भारतीय जनता पार्टी कोणाला उमेदवारी देते याकडे सर्व अमरावती मतदारसंघाचं लक्ष लागलेलं आहे. बघत राहा WS न्यूज, IBM TV 9. धन्यवाद. नमस्कार.